राम कृष्ण हरे जय राम जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी 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 रूप सुख झाले हो साजनी 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 सुख झाले हो साजनी साजनी तोहा विठ्ठल परवा तोहा विठ्ठल परवा तोहा विठ्ठल परवा तोहा माधव परवा सुख झाले हो साजनी साजनी हो साजनी तो विठ्ठल तोहा विठ्ठल परवा तोहा विठ्ठल परवा बहुता सुकृतांची जोडी बहुता सुकृतांची जोडी बहुता सुकृतांची जोडी बहुता सुकृतांची जोडी बहुत सुकृताचे जोडी बहुत सुकृताचे जोडी बहुत सुकृताचे जोडी बहुत सुकृताचे जोडी म्हणून विठ्ठली आवडी 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 म्हणून विठ्ठली आवडी आवडी तोहा विठ्ठल परवा तोहा विठ्ठल परवा तोहा विठ्ठल परवा तोहा माधव परवा म्हणून विठ्ठली आवडी 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 म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल परवा तोहा विठ्ठल परवा तोहा विठ्ठल परवा तोहा विठ्ठल परवा सर्व सुखाचे आगर 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 बाप रखमा देवीवर 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 बाप रखमा देवीवर देवीवर तोहा विठ्ठल परवा तोहा विठ्ठल परवा तोहा विठ्ठल परवा तोहा माधव परवा रखुमा देवीवर 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 बाप रखुमा देवीवर तोहा विठ्ठल
कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम सुखी शिव ब्रह्मानंदा सुखे से वो ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा गाऊ राम नाम सदा आनो हे मग पाता आनो हे मग बाधा काळदूत यमाची काळदूत यमाची काळदूत यमाचे काळदूत यमाचे करो वासुदेव स्मरण करू वासुदेव स्मरण तेने तुटे रे बंधन तेरे तुटे रे बंधन खंडेल कर्माचे वदन पंडित कर्माचे वदन वासुदेव जपताची वासुदेव जपताची वासुदेव जपतामि वासुदेव जपतामि तीर्थयात्रे सुखी जाओ तीर्थयात्रे सुखे जाओ वाचे विठ्ठल नाम घेओ वाच विठ्ठल नाम घेऊ संत संगे सेवो संता संगे सेवो वासुदेव धनिवरी वासुदेव धनिवरी वासुदेव धनिवरी वासुदेव धनिवरी लोभ ममता वडू आशा लोभ ममता वडू आशा उदर व्यथेचा ओळसा उदर व्यथेचा घोळसा न करू अनिक सायासा न करू हानी कसायासा वासुदेवा वाचोनिया वासुदेवा वाचोने वासुदेवा वाचोनी वासुदेवा वाचोनी मुख्य वरमाचे वरमा मुख्य वर्माचे वर्म येणे साधे सकळ धर्म येणे साधे सकळ धर्म एका जनार्दने नाम एका जनार्दने नाम वासुदेव आवडी वासुदेव आवडी
सुखे शिव ब्रह्मानंदा सुखे शिव ब्रह्मानंदा सुखे शिव ब्रह्मानंदा सुखे शिव ब्रह्मानंदा
ग म ध नि ध प म ध प म ग रे ध नि रे ग म ध नि ध नि ध नि ध प म ध नि ध ध नि ध ध नि ध नि ध प म ग रे ध नि ध ध नि ध ध नि ध नि ध प म ध नि ध ध नि ध ध नि ध नि ध प म ग रे ग म ध नि सा 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 वासुदेव जपता वासुदेव 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 जपता वासुदेव वासुदेव जपता वासुदेव स्मरणा वासुदेव स्मरणा सुखे सेव ब्रह्मानंदा राम नाम गाऊ सदा नोहे मग बाधा काळदूत यमाची करू वासुदेव स्मरण तेने तुटे रे बंधन खंडेल कर्माचे वदन वासुदेव जपताची तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ संता संगे सेवू वासुदेव धनीवरी लोभ ममता दवडू आशा लोभ ममता दवडू आशा उदर व्यथेचा वळसा न करे अनेक सायासा वासुदेवा वाचोनिया मुख्य वर्माचे हे वर्म येणे साधे सकळ धर्म एका जनार्दनी नाम वासुदेव आवडी करू वासुदेव स्मरण
तेने तुटे रे बंधन, खंडेल कर्माचे वदन, वासुदेव जपताची विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. ये ओ ये ओ ये ओ ये ये ओ ये ओ ये ओ ये सावनिया विलंब पावाया लावियला कृपाळे, विलंब पावाया लावियला कृपाळे. विलंब कावाया लावियला कृपाळे, विलंब कावाया लावियला कृपाळे. विठाबाई विश्वंभरे भवचेतके, विठाबाई विश्वंभरे भवचेतके, कुंडली समाये विश्वव्यापके, कुंडली सीमाय विश्वव्यापके. विलंब कावाया लावियला कृपाळे. विलंब कावाया येला कृपाळे, विलंब कावाया लावियला कृपाळे. जयांचे केया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेचे वंदो श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारो. आणि आता मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. वार करे संताच्या, वार करे संताच्या, वार करी संताचा, वार करी संताचा, वार करी संताचा, वार करी संताचा. सुखे सेव ब्रह्मानंदा, गाऊ राम नाम सदा, नोहे मग बाधा, काळदूत यमाची, करू वासुदेव स्मरण. प्राप्त प्रसंगी पवित्र अशा या, जसं गोदामाई जेवढी पवित्र आहे, मुळा प्रवरा यांना सुद्धा अमृतवाहिनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून अशा या पवित्र मुळामाईच्या तीरावरती ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं जन्मस्थान असलेल्या या परिसरामध्ये श्री क्षेत्र अमळनेर, श्री क्षेत्र म्हणण्याचा उद्देश महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील संत महात्मे, चांगले चांगले गायक वादक या गावात येऊन गेले असं हे. आणि महत्वाचा वैकुंठवासी पूजनीय बनशीबाबांच्या सानिध्यामधला हा परिसर शिस्तीच्या बाबतीत म्हणजे ज्याला म्हणूया वेळेचं काळाचं भान, आणि त्यातल्या त्यात स्वच्छ निर्मळ परमार्थ की ज्याच्यामध्ये कुठलाही अहंकाराचा लेश नाही, असा हा परिसर आपला या ठिकाणी प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं माझे आदरणीय परमार्थी पानालाल दहे की जे या घराण्याचे जावई आहे, बरीच वर्ष या ठिकाणी राहिले आपल्यामध्ये, यांनी मला या कार्यक्रमाचं सुतोवाच केलं, निमंत्रण दिलं. आणि आपणा सर्व माता पित्यांच्या दर्शनाचा लाभ मला प्राप्त झाला, हे मी माझं सुकृत समजतो. ज्यांचं श्राद्ध आहे वैकुंठवासी जगन्नाथ यादव माकोने, या बाबांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष झालं. त्यांचा दुःखांकित परिवार गंगा भागीरथी मनकर्णाबाई जगन्नाथ माकोने या धर्मपत्नी, त्याच्यानंतर गंगा भागीरथी पूर्णाबाई विठोबा जाधव म्हणजे निंबारी ही बहीण, त्याच्यानंतर आता बाबा समोर बसलेली आहे, तुमचे ते मेवणे होते नाही का, सौभाग्यवती शकुंतलाबाई बाळासाहेब चव्हाण अर्थात महाराजांच्या धर्मपत्नी या बहिणी, त्याच्यानंतर दादासाहेब कारभारी माकोने पुतणे, शिवाजी कारभारी माकोने पुतणे, सोमनाथ कारभारी माकोने पुतणे, त्याच्यानंतर सौ परिगाबाई पानालाल दहे, सौ सरुबाई पुंजा जगताप,
सौ कृष्णाबाई कर्णासाहेब जाधव, त्याच्यानंतर सौ दागाबाई भिवराव जाधव, सौ गयाबाई साहेबराव जगताप आणि सौ गंगाबाई आनाभाऊ जाधव या कन्या आणि समस्त माकोणी पाटील परिवार या सर्व परिवाराला सोडून बाबा 1 वर्ष झाले आज शरीराच्या रूपानं आपल्यात नाही. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ सांभाळणारे 1 2 तप झाले समोर बसलेली आहे. ज्ञानेश्वरीचं वाचक थांबा, ज्ञानेश्वरीचं जे चिंतन आहे अगदी खोला जाऊन सांगणारे ऐकणारे आपण सर्वजण आहात. तेव्हा तुमच्या सारख्या थोरासमोर पोरानं काय बोलावं तरी सुद्धा लढीवाळपणाची एक भाषा ज्ञानोबाराय म्हणतात. कारण तुम्ही समोर दिसल्याशिवाय ज्ञानेश्वरीतल्या ओव्याच आठवत नाही, ही खासियत आहे तुमची. ज्ञानोबाराय म्हणतात एकुलता एक लेकरू, वडील जेवायला बसले, धर्मपत्नीनं ताट वाढून आणलं आणि ते पोरग सुद्धा बापाच्या ताटाभोवती जवळ बसलं जेवायला. तर बाप जेवत असताना आता बापाचे घास मोठाले, आता त्या मुलाचा हात जर चिमुरडा तर ते किती खाणार, पण त्या चिमुरड्या हातानं त्या पोरानं खाता खाता एक घास घेतला आणि बापाच्या तोंडात घालू लागला. बापाची उंची होती 7 फूट, बसल्यानंतर ते 3 फूट उंचीचं म्हातार, पोरग 1.5 फुटाचं, परंतु हात वर करू सुद्धा बापाच्या तोंडात जाईना. शेवटी बापानं लढीवाळपणा म्हणावं याला, मान खाली वाकवली, तोंड खाली वाकवलं आणि चिमुरडे हातातला घास घेतला. हे ज्ञानोबारायचं चिंतन आहे, सायकोलॉजी, मानसशास्त्र. याच्यामध्ये बालक बापाचे ताटी रिगे आणि बापा तेच जेवू लागे, मग तो संतोष लेनी वेगे मुखची ओढवी, तैसा मी जरी तुम्हा प्रती चावटी करीत असे बाळमती. हा गावठी भाषेत म्हणजे चावटपणा असा अर्थ लावायचा आणि हा लढीवाळपणा. विठ्ठल 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 विठाला 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 कुंडली श्री पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठाला 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 विठाला. वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे आणि आमच्या पन्नालाल भाऊनी सांगितलं 11:30 वाजेपर्यंत आटोपलं पाहिजे. आणि बरोबर आहे, वातावरण तंग आहे, वरून राजाचे आगमन होण्याची भीती सुद्धा वाटते, पण तो आता आवेळीच म्हणावं लागेल. ज्ञानोबारायांनी जसं सांगितलं या शरीराच्या बाबतीमध्ये वर्ष श्राद्ध का करावं त्याचे गावठी भाष्य 2-3 नियम आहे. ज्याचा मृत्यू झाला त्याचा आपण दशक्रिया विधी करतो. ते आमच्या लावर गुरुजींनी सांगितलं राहत्याच्या, ज्याला अग्नी संस्कार केले ना त्याचा दशक्रिया विधी असतो. ज्याचा दशक्रिया विधी केला त्याचा 13वा घालावा लागतो. आणि त्याच्यानंतर मास श्राद्ध आणि 11 महिने पूर्ण झाले की 12व्या महिन्यामध्ये येतं, त्याचं नाव आहे प्रथम वर्ष श्राद्ध. आता हा वर्ष श्राद्धापर्यंतचा जो प्रवास आहे जीवाचा, त्याचं वर्णन करताना असं म्हटलंय, जाणारा जो जीवात्मा आहे ना तो कोणी असो द्या, सुखासुखी मोकळ्या मानानं कोणी जात, काय शंका आहे तुम्हाला? तुमचं आमचं सोडून द्या. एवढा मोठा भरत राजा होऊन गेला की ज्याचं वर्णन एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये केलं. 18 भार वनस्पती फुली फळी ओळती, 22 पोखरणी नदी गंगा वाहती, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती. आणि एवढं ऐश्वर असताना सुद्धा हे ऐश्वर्य सांडून या योग कासिया सेविती परे दे मादाला सा सोहम जो जो रे बाळा. एवढं ऐश्वर्य याचं होतं. ते भरत राजा
राज्यवैभव सोडलं, आपली बातमी त्यागाच्या बाबतीत फार झालं तर पेपरला येईल. भरत राजाचं वर्णन एकनाथ महाराजांनी भागवतात करून ठेवलंय. नाथ बाबा म्हणतात, भरते केली थोर ख्याती, सेविला श्रीपती भोग त्यागे. सुरुवातीचं चरण सांगा, थोडं कामाला लावून देतो. सेविला मला चांगलं आठवतं, काळे गुरुजी असंच करायचे. पुढचं टोक सांगायचे आणि मागचं विचारायचे. जसं ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी ना तसं नाथ बाबाचं भागवत आहे. खरं सांगतो तुम्हाला, आता महाराज दिलगिरी व्यक्त करून बोलता, आताचा काळ विषय वेगळा झाला. नाहीतर एकनाथ महाराजांच्या भागवताचे ओवे 18,753, ज्ञानोबारायच्या 9,033 अधिक नाथ बाबांच्या 5, 9,038 आणि तुकोबारायचे 4,092 अभंग. तुकोबारायचा गाथा, ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी, नाथ बाबांचं भागवत हे वारकरी संप्रदायाचे प्रस्थानत्रयी आहे. हे ज्याचे तयार असेल त्यानं कीर्तन करावं असा जुना दंडक होता. आमचे गुरुवर्य माऊली बाबा सांगायचे का ज्याच्या कमीत कमी कीर्तनात 10-5 ओव्या ज्ञानेश्वरीच्या आल्या पाहिजे, तुकोबारायच्या गाथ्याचे काही प्रमाण आले पाहिजे, त्याला म्हणायचं वारकरी कीर्तन. नाथ बाबा म्हणतात, सुरुवातीचं शेवटचं टोक काय सांगितलं, भरते केली थोर ख्याती, सेविला श्रीपती भोग त्यागे. त्याचं सुरुवातीचं चरण काय आहे, जे राज्य वैभव भोगिती तया कदा नुपजे विरक्ती. जे राज्य वैभव भोगतात ना त्यांना विरक्ती नावाचा विषय माहित नाही, विरक्ती नाहीये. जे राज्य वैभव भोगतात ते रजोगुणी लोक, त्यांना विरक्ती होतच नाही. परंतु भरते केली थोर ख्याती, नुसती ख्याती नाही, थोर ख्याती केली, सगळं ऐश्वर्य टाकून दिलं आणि वनात गेले. गंडकी नावाच्या नदीच्या कडेला आश्रम स्थापन केला आणि 3 वेळेला गंडकीचं स्नान करायचं आणि भजन करायचं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. म्हणजे भजन करायचे. परंतु पंचदशी मध्ये अडथळे सांगितले 3 प्रकारचे. पंचदशीकारांनी काय सांगितले, 3 प्रकारचे अडथळे सांगितले. त्याला म्हणायचं त्या पंचदशीकारांच्या भाषेत प्रतिबंध. 3 प्रकारचे प्रतिबंध आहे. भूत प्रतिबंध, भावी प्रतिबंध आणि वर्तमान प्रतिबंध. काही माणसं परमार्थ करायला लागतात, निम्मा शिमा परमार्थ होतो सुद्धा, पण निम्म्या वयात परमार्थ चालू असताना, चांगल्या पद्धतीचा परमार्थ चालू असताना अचानक उलटी लागते. परमार्थाला उलटी लागावी की भरती असावी. त्या ज्ञानोबाराच्या ज्या ओव्या आहे ना, तर त्या नुसत्या दृष्टांताकडे जाऊ नका, सिद्धांत तपासा त्याच्यातली. ज्ञानोबाराय म्हणतात, जैसी वर्षा काळी सरिता चढो लागे. काय स्वरे, याला म्हणतात विनेकरी तात्या. नाही तर विनेकरी दुसरे, मग उरफाट्या तारी वडीत, ते काय उपयोगाचे, खिट्या डिल्या करीत. तात्याचं नाव. जैसी वर्षा काळी सरिता चढो लागे पंडुसुता, तैसी नीत नवी भजता श्रद्धा दिसे. श्रद्धा ही वाढत गेली पाहिजे. संत तुलसीदासांनी तुलसी रामायणातल्या काही जे दोहे केले ना, त्याच्यामध्ये 2ऱ्याच क्रमांकाचा दोहा आहे बघा. तुमच्याकडे काही नसू द्या, व्यवहारातला तुमच्याकडे काही नसू द्या, पण जो परमार्थ मार्गाला लागला ना, त्याच्याकडे फक्त 2 जमेच्या बाजू पाहिजे. 2 कोणती ऐका. भवानी शंकर वंदे, संत तुलसीदास म्हणतात.
भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो. श्रद्धा ही पार्वती आहे आणि विश्वास हा शंकर आहे. श्रद्धा आणि विश्वास जर दोन्ही पैकी एक जरी कमी असेल तुमच्याकडं, तुमचा परमार्थ शून्य आहे. म्हणून परमार्थासाठी नुसती श्रद्धा उपयोगाची नाही, विश्वासही पाहिजे. विश्वासाबद्दल आणि श्रद्धेबद्दल ज्ञानोबाराने 18व्या अध्यायात एक ओवी केली. काय ओवी बघा. ज्ञानोबाराय म्हणतात की एकलव्य नावाचा कोळ्याचा मुलगा एकलव्य, तेने कोळीये त्रिजगती एकवद केली. है का नाही. श्री गुरुचेने नावे माती डोंगरी जया पाशी होती. तेने कोळीये त्रिजगती एकवद केली. मला मग तुम्ही समोर आता हे महत्वाचं आहे. चाल कोणती हे नाही, मला तर रागच कळत नाही. म्हणजे म्हणता येत राग कळत नाही, म्हणजे येतही नाही कळत नाही, तेच बरं आहे. तात्यांच्या संगतीत त्या काळात बरेचशे काही गोष्टी मी थोडा बदल झाला माझा, पण मग नंतर आता काळानुसार आता नाही का. म्हणून तो जो एकलव्य होता कोळ्याचा मुलगा, त्याच्याकडे दुसरं काहीच नव्हतं. ज्यांच्याकडे शिकायला गेला त्या द्रोणाचार्याने सुद्धा तिरस्कार केला. सांगून टाकलं, एकलव्य तू जरी माझा एकनिष्ठ शिष्य असेल पण मी तुला शिकू शकत नाही. कारण मी कौरव आणि पांडवांच्या हस्तिनापूरच्या गादीचा मी काय झालो आता हस्तक झालो. लोक काय म्हणतात बर का, अन्न आहे परब्रह्म आहे. कोण नाही म्हणता अन्न परब्रह्म. अन्न परब्रह्म आहे, परंतु एकच लक्षात घ्या, हस्तिनापूरच्या गादीच्या अन्नाला वश झाल्यामुळं द्रोणाचार्य एकलव्य नावाच्या शिष्याला सुद्धा बाजूला लोटावं लागलं. अन्नामध्ये एक दोष आहे, मिंध्या होतो मनुष्य, मिंध्या. हा बरोबर आहे, ते तर आहे. आदमाचं अन्न जर दुर्दैवाने एखाद्या साधूनं खाल्लं ना तर ते ओकून टाकलं पाहिजे. ओकून नाही टाकलं तर त्या अन्नापासून काय बनतं त्याची प्रक्रिया सांगितली. अन्नापासून एक सांगू का, एकदमच जवळचं प्रमाण, आंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. अन्नापासून रस बनतो, रसापासून धातू बनतो, धातूपासून रक्त बनतं. आणि जसं आपण अन्न खातो ना तसं मन तयार होतं. जैसे खावे अन्न तैसे वये मन. आणि मना जे आहे ना, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, आणि जे आज शिजत का ते बाहेर पडतं. मी म्हणतो दोन मित्र बऱ्याच वर्षानंतर एकमेकाला भेटले, चहा प्यायचं ठरवलं. एकानं चहा सांगितला, एक जण म्हणे मी चहा पित नाही, त्यांना कॉफी सांगितली. आणि तिसरा मोकळा बसला होता माझ्यासारखं, ज्याला चहा नाही कॉफी नाही असा आडमादला. त्याच्यानंतर धक्का लागता लागता एकाचा चहाच्या कपातला चहा दुसऱ्याच्या धोत्रावर पडला. जर विचारलं का पडला चहा, तर जे कपात होतं तेच पडेल ना. जसं तुमच्या मनात जे तेच बोलाल ना तुम्ही. ज्ञानोबा जे म्हणतात ना, का दर्शनाचे प्रशस्ती पुण्यपुरुष. वेळ कमी आहे आपल्याला. श्रद्धा बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. का दर्शनाचे आहे ती, का दर्शनाचे प्रशस्ती पुण्यपुरुष. म्हणजे एक लक्षात घ्या, श्रद्धा आणि विश्वास जर दोन्ही असेल तुमच्याकडं तर तुमचा परमार्थ आजच फलद्रूप झाला. दोन्ही पैकी एक जरी नसेल तर मी क्षमा मागून बोलतो, वेळ वाया घालू नका आता. विठ्ठल 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 विठ्ठल. तसं आज आहे श्राद्ध. श्राद्ध या शब्दावर कितीतरी बोलता येईल. श्राद्ध शब्दाची फोड अशी आहे, श्रद्धया यत क्रियते तत् श्राद्धम. श्रद्धेनं केलं गेलेलं तर्पण त्याचं नाव आहे श्राद्ध. श्राद्धामध्ये श्रद्धा आली
आणि श्रद्धेवर आपण एवढा प्रपंच केला. श्राद्ध जर नसेल तर श्राद्ध सुद्धा फलद्रूप होणार नाही. परत एक सांगू का, आपण घरामध्ये सत्यनारायण करतो की नाही? मग पुचक्या सुपाऱ्या, खौट खारका, काळे निळे पडेल खोबरेचे तुकडे. खरं सांगू का, सत्यनारायण शब्दातच व्याप्ती अशी, जो जीवनभर सत्य वागला ना त्याला नारायण प्रसन्न होणारच आहे. सत्यनारायणाची गरज. पण जो वाममार्गी जगतो त्यानं किती सत्यनारायण केले, तो सत्यनारायण करील, पण सत्याचा नारायण असल्यामुळे तो नारायण या असत्याकडे कधीच प्रसन्न होऊ शकत नाही. म्हणून श्राद्ध जे आहे ना, या श्राद्धाबद्दल 2-3 उक्ती आहे. विषय इथून चाललेला होता की जो जीवात्मा जातो ना तो मोकळ्या मानानं कधी जात नाही मोकळ्या मानानं. याचं कारण म्हणून तुम्हाला सांगितलं, गंडकी नदीच्या कडेला भरत राजाने एवढा ऐश्वर्याचा त्याग केला, परंतु तिथं त्रिकाल संध्या करत असताना जवळजवळ 4-6 महिने नियम टिकला. आणि एक दिवस सायंकाळच्या वेळेला गंडकीमध्ये स्नान करत असताना एक हरिण, कुरंगिनी शब्द आहे, कुरंगिनी हरिण, गरोदर हरिण होतं, पाणी प्यायला आलं ना वाघाची डरकाळी ऐकली. हरिण भित्रा प्राणी आहे. वाघाच्या डरकाळीनं ते हरिण घाबरलं आणि पाणी पिता पिता त्या नदीतून बाहेर पळालं. पळता पळता खोलगड भाग लागला आणि उडी मारता मारता त्याच्या पोटातला गर्भ पाण्यात पडला. साधू जवळ धर्मसंकट तयार होत. पाण्यात पडलेला गर्भ आहे. हरिण पळून गेली भीतीपोटी आणि ते गर्भ हालचाल करायला लागलं. आता यांच्या पुढे 2 संकट आले. या पाडसाला उचलावं का न उचलावं? या पाडसाला जर उचललं नाही तर हे पाण्यात बुडून मरणार आहे आणि मेल्यानंतर इथं जर कोणीच नाही माझ्याशिवाय, याच्या मृत्यूला कारणीभूत कोण राहील? मीच राहील. असा त्यानं आग्रह करून घेतला आणि ते पाडस उचललं. उचलल्यानंतर आश्रमात आणलं, त्याची पुसपास केली आणि त्याला लहानचं मोठं करायला सुरुवात केली. माया ही अशीच गंमत करत असते. ज्ञानोबारायची ओवी, संसारी माणसं काय, संन्याशाला सुद्धा आतापर्यंत मायेनं सोडलं नाही. म्हणजे संन्याशाला माझं नाव सांगू नका, पण ती ओवी सांगतो. ज्ञानोबाराय म्हणतात, संन्याशी सुद्धा झोपेमध्ये संसारी होतात. माझं ना काय ओवी सांगतो. स्वप्नीचेनी परिवराजे. परिवराजे म्हणजे काय? परिवराजक म्हणजे काय? ऐकता ना तुम्ही? परिवराजे म्हणजे आता क्षमा मागून बोलावं लागेल, ज्याच्या शरीरातला धातूचा एक थेंब सुद्धा बाहेर पडू शकला नाही इतका पवित्र संन्यासी, निष्कलंक ब्रह्मचारी. काय ज्ञानोबाराय म्हणतात? स्वप्नीचेनी परिवराजे, आपण पाया आपण कुटुंब होईजे. संन्याशी सुद्धा स्वप्नामध्ये संसारी होतात. हे ज्ञानोबारायचं चिंतन आहे, माझं नाही. मी तुम्हाला फक्त सांगितलं, स्वप्नामध्ये संन्याशी सुद्धा संसार करतो. भजन करा, विठ्ठल 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 एक संन्याशी रोज 10-11 घर माधुकरी मागायचा आणि माधुकरी मागून आल्यानंतर त्या पिठाच्या भाकरी करायचा, खायचा आणि उरलेलं पीठ मडक्यात बांधून ठेवायचं. असे ते. आणि त्यांना कुटी होती, त्या कुटीला असं आडवं लाकूड बांधलेलं होतं. आमच्या तिकडे त्याला आडोळं म्हणतात, इकडे काय म्हणतात? मग बरोबर झाला. त्या आडोळ्याला त्यानं जवळजवळ 5 मडके पिठाचे पॅक करून बांधून ठेवले आणि तो झोपला असा. रात्री आता त्याला एकटंच असल्यामुळं एकले न कंठ वेची, म्हणा ना तुम्ही प्रमाण, देवाला एकट्याला करमलं नाही म्हणून निर्माण केली एवढी भुवन देवानं तयार केली. एकलं कंठवलं नाही त्यानं. तो संन्यासी असा झोपलेला होता. रात्री 11 वाजता त्याला जाग आली आणि तो वर पाऊल आला मडक्याकडं. ज्ञानोबारायचं चिंतन. मडक्याकडे पाहत असताना त्यानं विचार केला, एका मडक्यामध्ये 4-4 पायल्याचं पिठी. मडके मोठाले होते, दृष्टांतातले होते, आपल्याला काय हलके मडके घ्यायचेच नाही. 5 मडक्यामध्ये 20 पायल्या पिठी म्हणाले.
एका एका पायलीला 500 रुपये जरी धरले, 20 पायल्याचे 10,000 होईल. लगेच कॅल्क्युलेशन चालू केलं त्यानं. 10,000 होईल. 10,000 रुपये झाल्यानंतर त्या काळामध्ये 2,000ला म्हैस मिळत होती. आता केवढ्याला आहे? लाखाच्या पुढे तात्या. 2,000ला म्हैस मिळायची. त्यानं विचार केला उद्या सकाळी हे पीठ विकून टाकू, 5 म्हशी येतील. एका म्हशीचं 12 लिटर जरी दूध दिलं, हलक्या धरायच्याच नाही म्हशी. 60 लिटर म्हशीचं दूध, शेरी पावशर पाणी ओतलं त्याच्यात, 10 लिटर पाणी, 70 लिटर दूध झालं. 70 रुपये लिटरना 5,000 रुपये रोज म्हशीच्या दुधाचं येईल. कोण म्हणतं? तो संन्याशी. हिशोब, कॅल्क्युलेशन. 5,000 रुपये रोज आल्यानंतर महिन्याला 1.5 लाख होतील, वर्षाला 18 लाख होतील. निम्मे गेले खर्चामध्ये म्हशीच्या, निम्मे शिल्लक राहतील. 10 लाख रुपये जर शिल्लक राहिले तर 5 वर्षात 50 लाख होतील. 25 लाखाचा बंगला बांधू. आणि बंगला बांधल्यानंतर तिथं एकटं कसं काय राहायचं मग? चला भागवतामध्ये. गृह पाहिजे आवश्यक, भोगार्थ देक स्त्रियेच्या. मग बायको करू म्हणाले. बरं, बायको केल्यानंतर 5 म्हशी विकायच्या आणि त्या तशा ठेवायच्या. तो म्हणतो बरं का, माझी बळजबरी नाही त्याला, तुम्ही मायाकडे नका पाहू सगळेजण. 5 म्हशी. मग बायको केल्यानंतर मुलं बाळ होतील नाही का? ज्ञानोबा राय जसं म्हणतात तसं नाथबाबा सुद्धा म्हणतात, त्या गृहाचे गृह सिद्धी, पाहिजे धनधान्य समृद्धी, झाली प्रजांची वृद्धी, अति आधी आणि वार. प्रजा झाली, मुलं होतील. मग ते मुलं 2च मुलं धरा, हम दो हमारे दो. मग मी म्हैस पिळत असेल, मग एक मुलगा पळत पळत येईल आणि ते मला म्हणाल पप्पा पप्पा, मम्मीना मध्ये बोलवलं, पण म्हैस विताळायला लागल. त्या वेळेला मला राग गेला आणि त्या पोराला अशी लात मारील ना म्हणा. लात मारलं पण ती लात त्याची कुठं बसली? त्या मडक्याला बसली. ते मडक्याचं ते कुजट व्हायला होतं. सरळ मडकं खाली पडलं, याच्या पोटावर पडलं, याच्या 2 बरगड्या फ्रॅक्चर झाल्या, डोकं फुटलं. आणि फुटल्यानंतर मोठ्यानं रडायला लागला. त्याला जवळ कोणी सोडवायला येईना. पहाटी कोणीतरी बाहेर चाललं होतं. याचा कन्याचा आवाज आला. त्याला विचारलं, अरे बाबराव काय झालं? ते म्हणे काही झालं नाही. मी म्हणतो आता केल्यानंतर तर बरगाड्या तुटल्या, याच्यात नवल नाही, पण न करणाऱ्या बायकोना पोरांनीच बरगाड्या तोडल्या माझ्या. हा टाइमपास म्हणून मी सांगितलं नाही. स्वप्नीचेनी परिव राजे, आपण पया आपण कुटुंब होई. जे ज्ञानोबा राय काय चिंतने माऊलीस. स्वप्नात सुद्धा संन्यासी संसारी होतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.